नमस्कार मित्रांनो, शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता भूमीने घरामध्ये दिवटी पूजाचं आयोजन केलेलं असतं. पूर्ण घर लख्ख प्रकाशाने तिने आयोजित केलेलं असतं आणि त्यामुळे आज घरामध्ये खूपच प्रसन्न वातावरण इथे तयार झालेलं असतं. त्याचबरोबर ओजस म्हणत असतो, खरं सांगू का, इथे माझी आई हे सगळं काही अगदी असंच करायची आणि ती हे सगळं असं करत असताना मला प्रचंड आनंद व्हायचा. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, इथे खरंच आज मला खूप जास्त आनंद होतोय की हे सगळं तू माझ्यासाठी केलेस. त्यावरच भूमी म्हणत असते, खरं सांगू का ओजस, हे सगळं मी नाही केलेलं, हे सगळं तुझ्या बाबाची कल्पना होती आणि हे सगळं तुझ्या बाबांनी केलेलं आहे, असंच इथे आता भूमी म्हणत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना संकर्षण हे सगळं काही दुरूनच ऐकत असतो आणि संकर्षण हे सगळं काही ऐकत असताना तो त्याच्याकडे पाहत असतो. भूमी मुद्दामूनच इथे त्याच्या मनाबद्दल संकर्षणला प्रेम वाटावं आणि त्याचबरोबर तो इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे चांगल्या पद्धतीने करेल ह्याचीच इथे तिला आशा असते आणि त्यामुळेच ती इथे मुद्दामूनच ओजसच्या मनामध्ये संकर्षणविषयी सगळे काही विचार इथे ती भरण्याचं काम करत असते. एकदा का ह्या बापलेकांचं नातं सुरळीत झालं की मग सगळं व्यवस्थित होईल असंच भूमीचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच भूमी हे सगळं करत असते. तेव्हाच इथे ओजस म्हणत असतो, पण एक गोष्ट सांगू का, माझी आई पण असंच हे सगळं काही करायची आणि त्यामुळे मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो हो, आणि त्यावरच आता भूमी म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का, आता आपण तुझं औक्षण करणार आहोत. आणि तेव्हाच भूमी त्याला तिथे बसवते आणि औक्षण करायला घेत असते. आता इकडे संकर्षण बाजूला उभा असतो. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे मात्र संकर्षण इथे पाहत असतो तर भूमी इथे त्याचं औक्षण करत असते. आणि भूमी औक्षण करत असताना आता इकडे जो संकर्षण आहे, संकर्षणला खूपच मोठा इथे धक्का बसत असतो. कारण इथे भूमी फक्त आणि फक्त त्याचं कौतुक करत असते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं काही इथे तुझ्या ह्या बाबामुळे झालेलं आहे, कारण तुझ्या बाबांनी हे सगळं केलेलं आहे, मी फक्त तुझं इथे औक्षण करत आहे. आता औक्षण केल्याच्या नंतर भूमी इथे दिवटी आईकडे प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की संकर्षणला उदंड आयुष्य दे, त्याला चांगलं आरोग्य दे आणि त्याचबरोबर त्याचं आयुष्य चांगलं मार्गी लागू दे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे त्याला चांगला मोठा होऊ दे आणि भरभरून प्रेम दे, हे सगळं काही इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर तो म्हणत असतो, खरं सांगू, माझी आई सुद्धा अगदी अशीच माझ्याकडे प्रार्थना करायची. तेव्हाच इथे आता भूमी म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, कारण इथे हे सगळं काही मी जरी तुझ्यासोबत आता प्रार्थना करत असले तरी सुद्धा तुला एक गोष्ट सांगू का, हे सगळं काही इथे तुझे बाबा सुद्धा मनामध्ये प्रार्थना करत आहेत आणि हे सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. तेवढ्यातच आता ओजस म्हणत असतो की ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी ना आता वर टेरेसला जातो आणि टेरेसला आई तिथे असेल आणि आई तिथे असल्याने मी लगेचच आईशी आता बोलतो आणि आईला सुद्धा सांगतो की आज माझी दिवटी पूजा किती छान झालेली आहे. तेवढ्यातच भूमी म्हणत असते, हो नक्कीच जा. आणि इकडे तो निघून गेलेला असतो तर इकडे संकर्षण तिला म्हणत असतो, खरंच तुमचे मनापासून आभार, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तेवढ्यात वरच आता दारावरती आकाश आलेला असतो. आकाश तिथे आल्यानंतर आता तो म्हणत असतो, येऊ का. आणि तेव्हाच आता जो ओजस आहे, ओजस तर टेरेसला गेलेला असतो पण तिथे संकर्षण असतो आणि तो म्हणत असतो, हो ये ना. आता आकाश इथे घरामध्ये आलेला असतो आणि घरामध्ये आल्यानंतर त्याला घरामध्ये हा सगळा काही लख्ख प्रकाश इथे दिसतो आणि तो म्हणत असतो की खरं सांगू का, माझी भूमी ज्या घरामध्ये जाईल तिथे ती असाच लख्ख प्रकाश करते आणि त्यासोबतच ती त्याच घरची होऊन जाते. जिथे भूमी असेल ना तिथे हा लखलखाट कायमच असतो, असंच इथे तो बोलतो. आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता इकडे बघितलं माझ्या भूमीमध्ये किती ताकद आहे आणि त्याचबरोबर माझी भूमी इथे काय करू शकते आणि काय नाही याची तरी तुम्हाला इथे ही गोष्ट इथे तुम्हाला समजलीच असेल ना, असंच आकाश इथे बोलतो. आता आकाशने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे तू कसा, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि तेव्हाच इथे आकाश म्हणत असतो, हो मी इथे आलेलो आहे कारण मी तुला इथे जी काही आपली ही आहे म्हणजेच क्षितिजा आहे तिच्या कस्टडीसाठी पेपर पाठवले होते, त्याच्यावरती तू सह्या केल्यास का आणि त्याबद्दल तू काय ठरवलेलं आहेस, ह्या सगळ्या गोष्टी
मी तुला इथे विचारायला आलेलो आहे आणि मला क्षितिजाची कस्टडी हवी आहे हे सुद्धा मी तुला इथे सांगायला आलेलो आहे. असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता भूमी म्हणत असते की तुला क्षितिजाची कस्टडी हवीच आहे का? आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो, कारण मला क्षितिजाची कस्टडी हवी आहे. आणि त्याचबरोबर इथे आता भूमीला हे सगळं ऐकल्यावर धक्का बसतो, कारण तिला असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा जो काही आकाश आहे तो क्षितिजाची कस्टडी मागणार नाहीये. तेव्हा ती लगेचच म्हणत असते की नाही आकाश, तू एक काम कर, तू क्षितिजाला घेऊन जा. आणि तेव्हाच भूमी हे बोलल्यानंतरच आता जो संकर्षण आहे तो म्हणत असतो, हे बघ, कोणालाही घाबरून वगैरे राहायची अजिबातच गरज नाही. तू क्षितिजाला नाही वेगळं केलंस तरी सुद्धा चालेल आणि तू त्याची क्षितिजाची कस्टडी तू नको देऊस, असंच इथे तो बोलत असतो. आता इकडे भूमी म्हणत असते, आकाश तुला एक गोष्ट आठवते का? जेव्हा तू मला एक गोष्ट सांगितली होतीस की एक रिंगण असतं आणि त्या रिंगणामध्ये आई आणि तिची दुसरी एक काकू उभी असते आणि त्याचबरोबर ती त्या मुलीला ओढत असतात, पण आई त्या मुलीचा हात सोडून देते, कारण तिला मुलीला पाहण्याचा त्रास हे बघवत नाही. आणि आता सुद्धा मी तसंच करणार आहे, तू काळजी करू नकोस, तू इथे क्षितिजाला बिनधास्तपणे घेऊन जा, माझं म्हणणं काहीच नाहीये. त्यावरच आता इथे संकर्षण म्हणत असतो, हे बघा, तुम्ही असा आताताईपणाने अजिबातच निर्णय घेऊ नका. तुम्हाला आता इथे जी ती लहान आहे आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये जर तिची कस्टडी तुम्ही जर नाही दिली तर कोर्ट हे तुमच्याच बाजूने निर्णय देणार आहे. तेवढ्यातच आता भूमी म्हणत असते, नाही, मला कोर्टापर्यंत जायचंच नाहीये, कारण मला माझ्या मुलीसाठी कोर्टामध्ये लढायचंच नाहीये, कारण तिला दोघांचं सुद्धा प्रेम मिळावं हीच माझी इच्छा आहे. आणि तरी सुद्धा जर इथे माझ्या मुलीची इथे वेळ येत असेल तर मी बिनधास्तपणे इथे आकाशला ते सोपवून देणार आहे. आकाश, तू इथे बिनधास्तपणे क्षितिजाची कस्टडी तुझ्याकडे घेऊन जा, मला कुठलीच तक्रार नाहीये. आणि त्याचसोबत इथे ती तुझ्याकडे राहिली काय किंवा माझ्याकडे राहिली काय, आणि तिला सुद्धा इथे बाबाचं प्रेम मिळणं तेवढं जास्त गरजेचं आहे, असंच भूमी आता इथे बोलत असते. आता भूमीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर इथे संकर्षणाला तर कळतच नसतं की भूमी असं का बोलत आहे. आणि त्याचबरोबर भूमीने एवढ्या सहजासहजी तिची कस्टडी देण्याचा विचार तरी कसा केला, ह्या सगळ्या गोष्टी इथे तो विचार करत असतो. पण भूमीने कधीच इथे हार मानलेली असते, कारण तिला तिच्याच घरच्यांच्या विरोधामध्ये कोर्टात जायचं नसतं आणि त्याचबरोबर स्वतःच्या मुलीसाठी तर नाहीच नाही. आणि त्यामुळे ती विचार करते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी स्वतःच्या मुलीसाठी कोर्टामध्ये जाणार नाहीच आहे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा हे बघ, ही जी काही क्षितिजा आहे ती तुझ्याकडे राहील, तू नको काळजी करूस. आणि त्याचबरोबर आता इथे तिनं क्षितिजाला त्याच्याकडे दिलेलं असतं आणि क्षितिजाला त्याच्याकडे दिल्याच्या नंतर इथे जो आकाश आहे, आकाशला तर इथे खूप छान वाटत असतं, पण भूमी सुद्धा तिच्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुला सुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची असते, किंवा ही गोष्ट सुद्धा तेवढीच जास्त खरी असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही या पद्धतीने झाल्यानंतर आता इकडे जो काही संकर्षण आहे, संकर्षण मात्र फक्त आणि फक्त इथे तिला पाहतच असतो, कारण इथे तर आता त्याला कळत नसतं की ही नेमकी भूमी अशी का वागत आहे, त्याचबरोबर हे सगळं अशा पद्धतीने का होत आहे. तर इकडे आता शेवटी भूमीने इथे क्षितिजाला एकदा शेवटचं घेतलेलं असतं आणि शेवटचं घेतल्याच्या नंतर इथे तिने एका गोष्टीचा इथे विचार केलेला असतो की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आकाश हा क्षितिजाला व्यवस्थितच सांभाळेल. आणि त्याचबरोबर इथे भूमीने क्षितिजाला आकाशकडे सोपवलेलं असतं आणि भूमीने क्षितिजाला आकाशकडे सोपवल्याच्या नंतर इथे आकाशकडे क्षितिजा गेल्याबरोबरच ती लगेचच रडायला सुरुवात करत असते. आणि रडत असताना आता इथे आकाश जो आहे तो इकडे भूमीकडे पाहतच असतो. तर आता इथे आकाश विचार करत असतो की तू क्षितिजाचं इथे ड्युटी पूजन केलेलं आहेस का, आणि नसल केलं तर तू लवकरच ते करून घे. आणि तेव्हाच भूमी क्षितिजाला आकाशकडे देते आणि आकाशला म्हणत असते, ये, तू तुझं सुद्धा ड्युटी पूजन करून घेते. आणि तेव्हाच इथे आकाश म्हणत असतो, मग काय, तुला आता आपल्या हक्काच्या घरी जायचं आहे ना. आणि तेव्हाच इथे क्षितिजा त्याच्याकडे जात असते आणि तुला हक्काच्या
तिचं आहे ना, आणि त्याचबरोबर इथे भूमी ही आकाश आणि त्याचबरोबर क्षितिजाकडे पाहतच असते, कारण काही जरी झालं तरी सुद्धा आकाशचं क्षितिजावर किती प्रेम आहे हे भूमीला चांगलेच पद्धतीने माहिती असतं. आणि त्यामुळे भूमी आता इथे खूप जास्त खरं तर खुश झालेली असते, कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे तिला आकाश आणि क्षितिजाला एकत्र पाहिल्यानंतर खूप जास्त आनंद इथे होत असतो. त्याचबरोबर आता इथे संकर्षण फक्त आणि फक्त इथे पाहतच असतो. त्याचबरोबर आता इथे आकाश एक गोष्ट बोलत असतो, तो म्हणत असतो, खरं सांगू का संकर्षण, जेव्हापासून इथे क्षितिजा आमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि एक नवीनच इथे सगळं काही घेऊन आलेला आहे. जेव्हापासून इथे क्षितिजा आमच्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासूनच आम्ही सगळी स्वप्न इथे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे क्षितिजा आणि त्याचबरोबर भूमी ह्या फक्त आणि फक्त माझ्याच आहेत. आणि त्याचबरोबर भूमी आणि मी आम्ही दोघं एकमेकांमध्ये एवढे विरघळलेलो आहोत की आम्हा दोघांना कोणीच एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही, कारण आमचं प्रेमच तेवढं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आकाश बोलत असतो. आता आकाश क्षितिजा ही आकाशच्या इथे मांडीवरती असते आणि तेव्हाच भूमीला त्यानं औक्षण करायला सांगितलेलं असतं. आता भूमीकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. भूमी लगेचच औक्षणाचं ताट घेते आणि औक्षण करत असते. आणि त्याचबरोबर औक्षण करत असताना आकाशला ज्या पुऱ्या आवडत असतात त्या सुद्धा भूमीने खरं तर बनवलेल्या असतात. आणि त्या पुऱ्या ओवाळून झाल्याच्या नंतर त्या पुऱ्या आता इथे ती आकाश समोर पकडत असते. जेव्हाच आकाश हे सगळं काही पाहतो तेव्हा त्याला सुद्धा आनंद झालेला असतो, कारण त्याला माहिती असतं की भूमीला ही गोष्ट माहिती आहे की मला किती पुऱ्या आवडतात. आणि त्याचबरोबर भूमीने आज माझ्या आवडीचं एवढं सगळं काही बनवलेलं आहे, त्यामुळे मला तर आनंद इथे प्रचंड झालेलाच आहे. असाच तो इथे सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्याने विचार केल्यानंतर आता इकडे भूमीने त्याच्या समोर हा जो काही हात आहे तो इथे पुढे केलेला असतो आणि भूमीने तो हात इथे पुढे केल्याच्या नंतर इथे आकाश मात्र फक्त आणि फक्त त्या गोष्टीकडे पाहतच असतो. तर पाहिल्याच्या नंतर फायनली आता एक खूपच मोठा कांड झालेला असतो आणि तो म्हणजेच की आता इथे संकर्षणला वाटतं की हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीने इथे होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ नयेत म्हणूनच ती इथे सगळे काही प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला तिने सगळं काही ठेवून दिलेलं असतं आणि आता ते दोघं सुद्धा इथे तिच्यासाठी म्हणजेच की आपल्या हिच्यासाठी क्षितिजासाठी ते दिवटीकडे प्रार्थना करत असतात. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर हे दिवटी आई इथे तू क्षितिजाला उदंड आयुष्य दे. आता दोघं जण सोबतच ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात आणि दोघं जण सोबतच ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना दोघांची वाक्य जी आहे ती एकच येत असतात. आणि दोघांची वाक्य एकच येत असताना संकर्षण हा सगळा काही प्रकार इथे पाहत असतो. त्याला तर अजिबातच विश्वास बसत नसतो की आकाश आणि भूमी हे सगळे वाक्य एकच आणि त्याचबरोबर सेम पद्धतीने कशी काय बोलू शकतात. आणि जेव्हाच इथे आकाश म्हणत असतो आकाश एक वाक्य तर भूमी एक वाक्य त्याला कंप्लीट करत असते. इथे क्षितिजाला तिच्या उदंड आयुष्यासाठी त्याचबरोबर तिला सुखी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर सद्बुद्धी आणि चांगलं आरोग्य हे सगळी काही प्रार्थना करून झाल्याच्या नंतर आता इकडे भूमीच्या डोळ्यातून अश्रू हे येत असतात, कारण क्षितिजाला वेगळं करणं हे तिच्यासाठी सुद्धा खूपच मोठं टास्क असतं. पण तिच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या गोष्टी तर तिला इथे कराव्याच लागणार असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार असल्या कारणाने आता भूमीने खूप मन घट्ट इथे केलेलं असतं, कारण इथे फक्त आणि फक्त इथे आपल्या स्वतःच्याच मुलीच्या कस्टडीसाठी आपण ह्या गोष्टी इथे नाही करू शकत आणि त्याचबरोबर आपल्याला हे नाही करायचे असंच तिचं इथे म्हणणं असतं. स्वतःचे डोळे ती कसे बसे पुसते आणि स्वतःचे डोळे कसे बसे पुसल्याच्या नंतर ती आता विचार करत असते की नाही आपल्याला आता थोडंसं खंबीर राहिलं पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा क्षितिजा ही आता आकाशकडे जाणार आहे आणि आकाशकडे जाणार आहे त्यामुळे आपण इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच हँडल केल्या पाहिजे असाच ती इथे विचार करत असते. आता इकडे मात्र ती जात असते तेव्हाच आता इथे भूमी म्हणत असते आकाश मला माहिती तू तिची व्यवस्थित काळजी घेशील, पण तरी सुद्धा इथे तिच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेव. या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे तू आता
आनंदी असशील असं सुद्धा इथे ती बोलते. आता आकाश हा क्षितिजाला घेऊन निघालेला असतो, पण आकाश निघाल्याच्या नंतर इथे तो एक गोष्ट बोलत असतो. तो म्हणत असतो, आता मी फक्त क्षितिजाला घेऊन जातोय, पण लवकरच इथे मी माझ्या भूमीला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि मी लवकरच तिला सुद्धा घ्यायला येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे जो आकाश आहे, आकाश इथे जो संकर्षण आहे त्याला इथे बोलत असतो. कारण भूमी फक्त माझी आहे आणि एखादी भूमी जरी इथे राहत असली तरी सुद्धा तिचं माझ्यावर आणि त्याचबरोबर माझ्या घरच्यावर किती प्रेम आहे हे काही मी वेगळं सांगायला नको, असंच इथे तो त्याला बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मात्र जो काही संकर्षण आहे, संकर्षण फक्त आणि फक्त जो आकाश आहे आकाशकडे पाहतच असतो. तर आता इथे त्याच्याकडे कुठलाच पर्याय हा शिल्लक राहिलेला नसतो. आता जेव्हा इथे आकाश हा क्षितिजाला घेऊन जात असतो तेव्हा क्षितिजा मात्र रडायला सुरुवात करत असते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ती ओरडण्याचा आवाज येतो. भूमीचा जीव मात्र क्षितिजाच्या रडण्याने कासावीस झालेला असतो. ती धावतच तिथपर्यंत जाते. आकाश थांबतो, पण तिला असं वाटू द्यायचं नसतं आकाशला की तिला क्षितिजाची काळजी आहे वगैरे, आणि त्यामुळे ती जागीच थांबती आणि मान वळवते आणि पटकन जे काही स्वतःच्या डोळ्यातले अश्रू आहेत, जे स्वतःच्या डोळ्यातलं पाणी आहे ते ती इथे पटकन पुसून सुद्धा काढण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आकाशला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजू नयेत. आणि संकर्षणला इथे भूमी कशा पद्धतीने कासावीस होती, एक आईची माया त्याला तिच्यामध्ये दिसून येत असते, त्यामुळे इथे तो सुद्धा थोडासा हर्ट झालेला असतो. तर आता लगेचच भूमी स्वतःला खंबीर समजते आणि खंबीर समजल्याच्या नंतर ती म्हणत असते की नाही आकाश, तुझा गैरसमज होतोय. तू आता क्षितिजाला घेऊन चाललायस, पण मला लवकरात लवकर घटस्फोटाच्या कागदावर तू सह्या करून पाठवशील, असंच ती मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे संकर्षण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर इथे एक ऑपरेशन असतं आणि ऑपरेशन हे सक्सेसफुली झालेलं असतं. त्याचबरोबर ऑपरेशन सक्सेसफुली झाल्याच्या नंतर एक इंजेक्शनची गरज असते. संकर्षण डॉक्टरांना सांगतो की यांना एक इंजेक्शन द्या, म्हणजे हे स्टेबल होतील. तेवढ्यातच आता इथे संकर्षणला एक फोन आलेला असतो, किंवा एक जी काही सिस्टर असते ती येऊन सांगते की तुमच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हे काय चाललेलं आहे खरं तर काहीच समजलेलं नसतं. आणि तेव्हा तो लगेचच इकडे भूमीला फोन करतो आणि म्हणत असतो काय झालेलं आहे, घरी सगळं ठीक तर आहे ना. तेव्हाच भूमी म्हणते हो घरी ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं का करत आहे, काही झालेला आहे का प्रॉब्लेम. आता इकडे ओपीडी मध्ये लगेचच आकाश एका माणसांना घेऊन आलेला असतो आणि तेव्हाच इथे तो त्या माणसांना घेऊन आल्याच्या नंतर इमर्जन्सी असते. तेवढ्यातच इथे ज्या पेशंटला इंजेक्शन दिलं होतं ते पेशंट मात्र इथे दगावलेलं असतं. त्या पेशंटचा इथे मृत्यू झालेला असतो आणि सिस्टर येऊन पुन्हा सांगत असतात की त्या इंजेक्शनमुळे ते माणूस गेलेला आहे. तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो, क्षितिजा तर इथे गेलेली असते, म्हणजेच की आकाशकडे भूमीच्या आयुष्यातून आणि त्याचबरोबर इथे आता हे संकर्षण सोबत ह्या गोष्टी झाल्यामुळे नेमकं संकर्षणच्या आयुष्यामध्ये नवीन कुठलं वादळ तर येणार नाही ना, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.